घडत असतात तेव्हा त्यांना स्वतःला मार्केट एन्व्हायरमेंटच्या व्ह्यू पॉइंटनी आपले प्रोडक्ट सुद्धा बदलण्याची ही प्रक्रिया तुम्ही सगळी सांगितली. ही प्रक्रिया सुरू असताना कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुठलाही जो नवउद्योजक होऊ पाहतोय त्याच्या दृष्टिकोनातून त्याचा ते कौशल्य विकास करण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा वेगवेगळे जे मोठे मोठे उद्योग आहेत त्यांचं सहकार्य मिळणं हे गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगानं मला वाटतं विद्यापीठानं मद्रास IITशी सुद्धा एक करार केला. तर मला एक सांगा की म्हणजे हे IIT मद्रास आणि व्हर्टिव्ह कंपनी आहे, तर त्यांच्या त्या CSR निधीतून सुरू होणाऱ्या डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट आणि क्रिटिकल पॉवर सिस्टीम प्रशिक्षणाचं नेमकं स्वरूप काय आहे? नाही, याचा तसं म्हटलं तर 100% काही फक्त स्टार्टअपशी आपण त्याला जोडता येणार नाही. कारण हा जो कोर्स आणि उपक्रम आपण चालू केलेला आहे हा डेटा सेंटर्स ह्या खूप मोठ्या संख्येत आता भारतात येणार आहे. आणि डेटा सेंटर्स जे येणार आहे त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपली मुलं सक्षम आहेत का आणि तशा प्रकारचं कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांकडे आहे का, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण IIT मद्रास बरोबर हा उपक्रम हाती घेतला. त्याचबरोबर अशा मायक्रोसॉफ्ट बरोबर आम्ही मध्ये 10,000 मुलींचं प्रशिक्षण केलं AI या विषयावरती. कारण असं विद्यापीठाला वाटतं की हे जे नवीन प्रकारचे जे काही कौशल्य आहेत हे देण्याचं काम विद्यापीठाने करावं. आणि हे IIT मद्रास बरोबरही जे आपण केलेलं आहे हे याचाच एक भाग आहे. आणि हे फ्युचरिस्टिक स्किल्स त्याला म्हणता येऊ शकतील की कारण डेटा सेंटर्सची संख्याच इतकी कमी आहे सध्या भारतामध्ये आणि ती संख्या खूप मोठी होणार आहे. आपण ज्या प्रमाणात AIचं हे बघतोय, हे प्रमाण बघतोय, एक्सेप्टन्स बघतोय MSMEs पासून तर लार्ज स्केल मोठ्या कंपन्यांपर्यंत, तर खूप मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा येणार आहेत. तर त्या डेटा सेंटर्सना मॅन करण्यासाठी लोक लागणार आहे. तर त्याचं कार्य आपण विद्यापीठामार्फत आणि या कोर्समार्फत करतोय. आणि IIT मद्रास हे या विषयावर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि माझी अशी धारणा आहे की आम्ही नवीन विद्यापीठ आहोत. सगळ्याच विषयांमध्ये आम्ही लगेच झेप घेऊ शकणार नाही. त्यामुळे जो कोणी एक्सपर्ट आहे त्या विषयाचा त्याच्याबरोबर कोलॅबोरेशन करून त्याने त्याच्यामध्ये यावं आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा. आता ही संपूर्ण